इथे बघा भाकरी आहे, सुरमई फ्राय आहे, कोलंबी आणि खेकडा. आपल्याकडे बोंबील आहे, कोळंबी आहे, बांगडा आहे, हा, पाया सूप आहे, भेजा मसाला फ्राय आहे. स्पेशलिटी बघायला गेलं तर फिश फ्राय आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे संकेत शरद वागदे. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे फूडी मुसाफिर या चॅनलवर. तर आजचा विषय असा आहे, तर मी आलो आहे शुक्रवारी नॉनव्हेज खायला. तर नॉनव्हेज कुठे खायला आलो आहे, इकडे लोअर परेलला एक छोटासा स्टॉल आहे. छोटासा स्टॉल तुम्ही बघाल तर हा लोअर परेलला आहे. लोअर परेल NM जोशी मार्ग जवळ आहे. HDFC ची बँक आहे आणि HDFC बँकच्या ऑपोजिटच तिकडे एक नॉर्मल फूड स्टॉल आहे. तर तिकडे मी खायला आलेलो आहे. तर इकडे ह्या साईडला चिंचपोकळीचं स्टेशन आहे आणि इकडे लोअर परेलचा आपला स्टेशन आहे, लोअर परेल आणि करी रोड. तर बघू त्यांच्याकडे आता काय मिळतंय. चला तर तुम्हाला दाखवतो की स्पेशली त्यांच्याकडे काय आहे, काय आयटम आहे ते बघा फक्त तुम्ही. सुरमई आहे, इकडे पापलेट आहे आणि अजून तुमच्याकडे काय काय आयटम्स आहेत. आपल्याकडे बोंबील आहे, कोळंबी आहे, बांगडा आहे, हा, पाया सूप आहे, भेजा मसाला फ्राय आहे, कलेजी मसाला आहे, तिसरा मसाला आहे, चिकन मसाला आहे, खेकडा मसाला आहे. एवढ्या सगळ्या व्हेरायटीज असतात आपल्या. तर मध्ये तांदूळ, ज्वारी दोन्ही अवेलेबल आहे. तर सगळं ऐकलाच मित्रांनो, एवढे सगळे आयटम आहे त्यांच्याकडे. आणि आता तर गटारी पण येते. तर गटारीसाठी काय तुम्ही प्री ऑर्डर वगैरे घेऊ शकाल. गटारीच्या ऑर्डर आपल्या ऑलरेडी चालूच आहेत. चालू आहे. एव्हरी फ्रायडे, एव्हरी संडे प्रत्येक ऑर्डर छोट्या छोट्या ऑफिसच्या वगैरे 15 माणसांच्या 20 माणसांच्या ऑर्डर आपल्या चालू आहेत. बघितला, ऐकलात तर त्यांचं नाव पण बघा युनिक आहे. कोळीवाडा कट्टा, चव कोकणाची, नाद माशांचा, टॅगलाईन आहे त्यांची एक. तर इकडे तुम्ही किती म्हणजे कधी चालू केलंय तुम्ही सगळं. आम्हाला ऍक्च्युली इथे चालू करून 3 महिने झाले. हा, पण आमचा क्लाउड किचन होता 2023 पासून आम्ही घरी क्लाउड किचन करत होतो 2 वर्ष. ओके. स्विगी झोमॅटोला टायप होता, पण त्याच्यानंतर त्यांचा मार्जिन थोडा वाढला गेल्यामुळे आम्हाला असं कुठेतरी वाटलं माझ्या बायकोला की कुठेतरी रोडवर येऊन आपण तिला जी आवड आहे जेवणाची आणि लोकांना खायला घालायची, मग ते एक आम्ही फूड कार्ट बनवून ते एक चालू करू, डेअरिंग केलं की मला जागा मुंबईच्या रस्त्यावर चालू करूया आपण. मित्रांनो, मराठी माणूस खूप जण बघतात, मराठी माणूस घाबरतो बिझनेस मध्ये यायला. एक्झॅक्टली. आम्ही म्हटलं जे काय होईल ते होईल, पुढेचं पुढे बघू. बघा आता माझ्या अंगावर काटा उठला. तर कसं असतं की आपण मराठी माणसाने पण मराठी माणसांना सपोर्ट केलंच पाहिजे. आणि नक्की. चांगले वहिनी एवढे त्यांच्यात कला आहे, म्हणजे बोलतात ना, फूड पण एक आर्ट आहे, प्रिपेअर करणं आणि सर्व करणं लोकांना. ते कोळी आहे. अच्छा, त्या कोळी आहेत. हो. ओके, मग तर काय, मग चव प्रश्नच येत नाही कोळी असल्यावर. तर आता आपण या वहिनींसोबत एक शॉर्ट घेऊ, बघूया काय बोलतात, त्यांचं काय म्हणणं आहे. तर मला दादा बोलला की तुम्ही कोळी आहात. हो, मी कोळी आहे. कोळी असल्यावर तर प्रश्नच येत नाही फिशच्या बाबतीत, कारण माझे जेवढे फ्रेंड्स कोळी आहेत तर ते लोक जेव्हा फूड आणायचे शाळेत तर ऑसम, म्हणजे एकदम बोलतात टेस्टी, एकदम चांगलं लागायचं. तर तर तुमचं काय म्हणजे कन्सेप्ट आता जो चालू केला बरोबर, तर कसं काय तुम्हाला वाटलं आधी स्टार्टिंगला वगैरे. स्टार्टिंगला आमचं असं काय म्हणजे असं प्लॅन वगैरे नव्हतं, पण मला असं जेवणाची आवड लग्नानंतर ऑफकोर्स निर्माण झाली. पण मी असं घरी म्हणजे माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये किंवा फ्रेंड्स लोकांना कधी जेवण वगैरे बनवून दिलं की ते लोक म्हणजे त्यांना आवडायचं जेवण, आणि मग हळूहळू मला ते लोक ऑर्डर द्यायला लागले. त्यांच्या म्हणजे असं पार्ट्या की म्हणजे गटारीची पार्टी बोला वगैरे, त्याच्यामध्ये ते लोक मला ऑर्डर द्यायला लागला. मग हळूहळू त्यांच्या ऑफिसमध्ये ऑर्डर यायला लागला छोट्या छोट्या. मग त्याच्यामुळे माझं प्रोत्साहन वाढलं आणि मग मी ठरवलं एका टायमानंतर जॉब स्विच करायचं आणि काहीतरी आपलं स्वतःच चालू करायचं. पण मला असं वाटलेलं की घरून चालू करावं, पण घरच्या पेक्षा मला असं वाटलं की मुंबईवरून रस्त्यावर चालू करावं. आता तरी काय नाही, म्हणजे एक छोटी एक सुरुवात तुम्ही घरापासून चालू केली, तर घरापासून आता तुम्ही फूड कार्टवर आलाय. तर अजून अशी टेस्ट तुमची सगळ्या लोकांना आवडू दे, आणि मेन म्हणजे एक छोटं एक हॉटेल पण तुमचं लवकरात लवकर चालू करायचं. ओके, थँक्यू. तेच. आता बघा, आता आई तुझी स्पेशालिटी काय, लोक काय आवडीने जास्त खातात. माझी स्पेशालिटी बघायला गेलं तर फिश फ्राय आहे. त्याच्यामध्ये आपले फिश फ्राय मध्ये म्हटलं तर सुरमई आलं, पापलेट आलं, प्रॉन्स आलं, बोंबील आणि प्रॉन्स एक म्हणजे
म्हणजे Highest selling. इथे हाय सेलिंग आहे इथे, म्हणजे येणारा प्रत्येक व्यक्ती बोंबील आणि प्रॉन्स मॅन्डेटरी घेऊन जातो. अच्छा. तर ऐकलाच मित्रांनो, मी पण असं प्रॉन्स फ्राय प्रेमी आहे, तर सगळ्यांनाच माहिती असेल, माझ्या मित्रांना पण आणि माझ्या फॉलोअर्सला पण. तर मी आता यांच्याकडे मी एक सुरमई ट्राय करेल, सुरमई फ्राय, आणि एक दुसरं कोलंबी फ्राय ट्राय करेन, आणि त्याच्यावर बघू आपण कसं काय टेस्ट येते, आणि आपण ते कसे सर्व करतात ते पण बघू आपण सगळं प्रॉपर. आणि तुम्ही बघाल इकडे तर लोक इकडे येऊन खातात, असं नाही की फॅमिली येऊन खातात पूर्ण, है ना. आणि तुमचं किती वाजेपर्यंत चालू असतं काय? आम्ही रात्री 11-11:30 वाजेपर्यंत असतो. पण जर कोणाला लेट यायचं असेल तर आधी आम्हाला फोन करून सांगा की आम्हाला हे हवंय, तर आम्ही ठेवतो, कारण कधी कधी आउट ऑफ स्टॉक होतात गोष्टी. अच्छा, आता बघा, आता इकडे नंबर पण आहे, मी डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकून देईन तुम्हाला नंबर. तर एवढी डिमांड असते इकडे. तर आता कोलंबी तर ऑलमोस्ट संपत आलेत. ऑलरेडी मी माझी ऑर्डर देऊन ठेवीन त्यांना की मला एक एक कोलंबी फ्राय आणि सुरमई फ्राय आपण ट्राय करू नक्कीच यांचे. ओके. तर आपलं कसं आहे बघा, आता ऐकलात तुम्ही स्टोरी की यांचा पण एक जॉब, आधी ते जॉब करायच्या, मग त्यानंतर त्यांना एक प्रॉपर प्रोत्साहन भेटलं की एक स्वतःच एक घरी चालू केलं त्यांनी. मग त्यानंतर जो प्रतिसाद मिळाला जनतेकडून, त्याप्रमाणे त्या लोकांनी एक स्वतःच फूड कार्ट चालू केलं. असं ऐकायला खूप भारी वाटते जेव्हा मराठी माणूस आपण बोलतो की काय कधीतरी ट्राय करू. जेव्हा चालू कराल ना ते एकदा, तर मग ती तुम्हाला आवड पण निर्माण होते आणि तुम्हाला एक मार्ग पण मिळतो की करायचं आहे बाबा, चालू करू. काय मला बोलतो? त्याच्यावर एक बोलायचं आहे. खरोखर मराठी माणसाने रस्त्यावर उतरून नोकरी करण्यापेक्षा छोटासा व्यवसाय करणं गरजेचं आहे. आणि व्यवसायात आल्यावर लोकांना कळेल की नोकरी महत्वाची आहे की व्यवसाय महत्वाचा आहे. बट ताई, माझा एक प्रश्न असा आहे की ह्यांचं म्हणजे जे समज ज्यांच्याकडे काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी असतात, आणि आता ते लोक त्या रिस्पॉन्सिबिलिटीमुळे लगेच तर नाही चालू करू शकत, मग बरोबर. त्यांना तू काय आयडिया देऊ शकेल की जसं आता तू पहिलं घरून चालू केली? हो, आता प्रत्येक जण कुठल्या तरी गोष्टीमध्ये स्पेशलिटी असते. जसं काय काय लोकांमध्ये वेगवेगळ्या कला असतात. काय काय लोकांना उत्तम पुरणपोळी बनवता येतात, लाडू बनवता येतात. मग एक छोटासा, आता तर इंस्टाग्राम हा एक योग्य माध्यम आहे की आपल्याला स्वतःला एक्सप्लोर करणं आणि लोकांपर्यंत पोहोचणं. बरोबर. तर ते खूप छान वाटलं ऐकून तुमच्याकडून. ही बघा, ही आहे मोठी एक सुरमई आपली फ्राय. वा, सुरमई रवा फ्राय आपली फ्राय होते आहे, आणि इकडे कोलंबी फ्राय होत आहेत. विचारूया का इकडे आता तुमच्याकडे काय काय आता इकडे? आता सध्या आमच्याकडे प्रॉन्स मसाला आहे. प्रॉन्स हा मसाला. प्रॉन्स मसाला आहे. हा प्रॉन्स वा. मसाला. ओके. नंतर प्रॉन्स पुलाव आहे. प्रॉन्स पुलाव. प्रॉन्स पुलाव. हम्म. नंतर साधा राईस. हा इंद्रायणी आहे की साधा आहे? इंद्रायणी राईस. इंद्रायणी राईस, कोलम राईस ना? कोलम वाडा राईस. ओके. हा, ही आपली तांदळाची भाकरी. ओके. हे तुम्ही घरूनच आणता ना भाकरी पण? हो. तर चिकन मसाला. चिकन मसाला पण आहे. वा. काय वजरी. वजरी पण आहे. वा. वजरी मसाला. वजरी फॅन्स इकडे येऊ शकता तुम्ही. हो. कलेजी. कलेजी पण आहे इकडे. कलेजी मसाला आहे. वा, कलेजी मसाला पण आहे इकडे. हा. बघा. आणि हा क्रॅब. अरे वा, क्रॅब पण आहे. क्रॅब पण आहे. हे बघा, एक नंबर क्रॅब बघा, काय मोठा साईज आहे हा. हो. एक मिनिट थांबा. उलटा करा त्याला जरा. क्रॅब एकदम मोठा साईज आहे, आणि मला क्रॅब पण काय खूप आवडतं असं खायला. वाव. क्रॅब मसाला. क्रॅब मसाला पण आहे, आणि यांच्याकडे पाया सूप. हो, पाय सूप पण आहे. पाया सूप. इतके सारे व्हरायटीज. हो, पाया सूप प्लस आपला सुरमईचा रस्सा. रस्सा. हे तिसरा मसाला. तिसऱ्या मसाला. हो, हा आपला तिसरा
तिसऱ्या अच्छा, मसाला, वा. एक नंबर. तिसऱ्या मसाला. हम्म. हा काय आहे? हा आपला आहे चिकनचा रस्सा. चिकनचा रस्सा. ओके. हो, चिकनचा रस्सा. ओके. हे आपल्या एवढ्या चिकनचा रस्सा. व्हरायटी आहे. व्हरायटीज म्हणजे आता जवळजवळ मीच बघतो तर 12 ते 13 व्हरायटीज आहे. हो. पण एवढं सगळं कोण काही करते एकटी? हे एकटे करतात आणि त्यांचे मिस्टर. अच्छा, दोघं पण हो, मिळून करतात. हा, चांगला आहे एकामेकाला सपोर्ट असा. हो. चांगलं वाटतं नाही ऐकून. आणि त्यांचे काका. अच्छा, हे काका आहेत हो, त्यांचे. त्यांचे काका. नाव काय आपलं काका? हे तुझं नाव सांग, नाव सांग तुझं. नाव काय? सुनील काका. बघा आता हो. इकडे 12 ते 13 आयटम्स आहेत इकडे माझ्या जवळपास. हो, तर तुम्ही गटारीला इकडे येऊ शकता आणि त्या फूडचा आनंद घेऊ शकता. हो. है ना? हो, नक्की नक्की या. गटारी स्पेशल साठी तुम्ही पाहिजे ती व्हरायटी आहे आणि एकदम फ्रेश. तर मित्रांनो, मला तर पाणी सुटलंय एवढे सगळे आयटम बघून, आणि एवढे सगळे आयटम मी एकदम नाही खाऊ शकत. तर त्यामुळे मी कधीतरी नक्की येईन. माझ्या फ्रेंड्सला पण रिकमेंड करेन. मी घेऊन येईन, ऑफिसच्या मित्रांना पण घेऊन येणार. एक माझा मित्र आहे, तर त्याला खूप क्रॅब वगैरे आवडतात, संकेत पाटील. तर पाटील, तुझ्यासाठी मी एक स्पॉट शोधलेला आहे, तर आपण नेक्स्ट टाइम येऊ ऑफिसवाले सगळे मिळून. सुजन पिळणकर. हा, आणि सुजन पिळणकर साठी पण एक आहे व्हिडिओ, ते स्पेशली ते सांगतात काय तर. सुजन पिळणकर हे आपले महाराष्ट्रातले बॉडी बिल्डर, हा. महाराष्ट्र श्रीचे मानकरी. या आपल्या स्टॉल वरती, या पोळीवाडा कट्ट्याला आपल्या स्टॉलचा खरोखर त्यांनी आस्वाद घेतलेला आहे आणि त्यांना खूप आवडलेलं आहे. हा. जेव्हा तेव्हा येतात, त्यांना एवढी क्वालिटी आवडते. ते आहे ना, सगळं त्यांचे मित्र परिवार हा. सगळे मिळून मिसळून एकदम एकत्र बसून खातात आणि त्यांना खूप आवडतं. दर दिवशी येतात, त्यांना सुरमई, पापलेट, प्रॉन्स, वजरी मसाला, कलेजी मसाला, चिकन मसाला, एवढं काय असेल ते त्यांना आवडतं. ते बघा, भाकरी आहे, सुरमई फ्राय आहे, कोलंबी आणि खेकडा. आता मी कोलंबी फ्राय खात चाललेलो आहे. मी कोलंबी फ्राय खातोय टेस्ट करून. एक नंबर, प्रॉपर फ्रायड आहे, क्रिस्पी पण आहे, मजा येते खायला. आणि मसाला पण प्रॉपर मॅरिनेट झालेला आहे. तर तुम्ही हॉटेलमध्ये जाल, त्याचे रेट्स काय आहेत कोलंबीचे? कोलंबी फ्राय 200 रुपये, आपले 10 पीस येतात. हा, आणि सुरमई फ्राय? म्हणजे रेट ऑफ थोडं वर खाली असं, कधी 300, 350, 400. आणि एक क्रॅब? क्रॅब पण साईज वाईज आहे, 200 आहे. हा. थोडा मोठा असेल तर 250 आहे. 250. तर बघा, साईज पण, प्राइस पण रिझनेबल आहे. तर ही कोलंबी 250 आणि सुरमई पण असं साईज वाईज असं, कधी 250 किंवा 350. आणि त्यानंतर हा क्रॅब आहे. हा क्रॅब तुम्हाला मिळतो की 350, 250 असं साईज वाईज असतो ऑब्विसली. बट तुम्ही रेस्टॉरंटला जाल ना, तर ती फ्रायवाली चव आहे ना, ती नाही मिळत. ती अशी एकदम नॉर्मल, बोलतात ना, टेस्ट जी असते एकदम नॉर्मल लागते. ही प्रॉपर घरगुती स्टाईल लागते, म्हणजे जसं प्रॉपर मसाला त्याचा मॅरिनेट झालेला आहे कोलंबीचा. बघा, दाखवतो तुम्हाला. आणि प्रॉपर त्याला मसाला चिटकलेला आहे. कोलंबी प्रॉपर झालेली आहे. आपली सुरमई, सुरमई बघा, बांगडा नाहीये ना, बांगडा संपला. सुरमई खातो आता मी. बोंबील आहे, कोळंबी आहे. सुरमई प्रॉपर झालेला आहे मस्त. सुरमई सुरमई पण बघा, पार्सल आहे ना. प्रॉपर आहे, ही फ्राय झालेली आणि एकदम फ्रेश आहे सुरमई. फ्रेश फ्रेश खातोय मी. खेकडा आहे, कोळंबी मसाला येत आहे. आता इकडे बघा, गर्दी पण खूप झालेली आहे. कलेजी पार्सल. तर हा खेकडा आहे, तो फक्त कोकणातल्या माणसांनाच खाता येतो. राऊंड राऊंड आवाज ऐका. ऐक ना, प्रॉपर आहे, मस्त झालेला आहे. प्रॉपर खेकडा आहे, प्रॉपर खेकड्याचा मांस पण बघा भरलेला आहे, भरलेला खेकडा.
ओके, भरलेला खेकडा आहे. तर मजा येते खायला. तर तुम्ही या इकडे नक्की याचा आनंद घ्या आणि मला सांगा कमेंट्समध्ये की तुम्ही काय ट्राय केलं. तर इकडे 12 ते 13 व्हरायटीज आहे. तर तुम्ही एकदा येऊन नक्कीच ट्राय केला पाहिजे. आणि आपला मराठी माणसाचा फूड स्टॉल आहे, तर नक्कीच त्याला सपोर्ट करा. आणि एकदा येऊन इकडे तुम्ही गटारीच्या आधी तर नक्कीच या इकडे. आता एकदा श्रावण चालू झाला ना का मग मिस कराल तुम्ही. आता या भाकरीसोबत चुरमई ट्राय करतोय, बघा ही कशी लागते. भाकरी पण सॉफ्ट आहे एकदम, मजा येते खायला. एन्जॉय करतोय मी, मस्त. तर मित्रांनो, माझं आता इकडे खाऊन झालेलं आहे. तर पाठी बघत असाल तर पूर्ण गर्दी झालेली आहे लोकांची. तर नक्कीच हे फेमस आहे, तुम्ही एकदा इकडे व्हिजिट करा. आणि गटारी स्पेशलसाठी पण तुम्ही इकडे यांना ऑर्डर देऊ शकता. मी तुम्हाला लिंकमध्ये डिस्क्रिप्शन वगैरे सगळं टाकेल. तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सॲपवर पण मेसेज करू शकता. जर तुम्हाला प्री ऑर्डर करायची असेल तर तुम्ही तीही देऊ शकता की तुम्हाला प्री ऑर्डर करायची आहे गटारीसाठी वगैरे. तर खूपच चांगलं मला आवडलेलं आहे फूड, नक्की ट्राय करा इकडे. फायनली माझं खाऊन झालेलं आहे. तर खूपच चांगली टेस्ट होती, ऑथेंटिक टेस्ट आहे आणि घरगुती फूड आहे. तर इकडे तुम्ही या दादाला पण भेटू शकता, संदीप दादाला. ओके, नक्की या. आणि गटारीसाठी काय, गटारीसाठी गटारी स्पेशल पण आपला असणार आहे. तुम्ही जशी ऑर्डर कराल या कॉन्टॅक्ट वरती. कॉन्टॅक्ट लिंक मध्ये टाकून देईल. ओके. ओके ताई, थँक्यू. खूप चांगली चव आहे तुझ्या हाताला. नक्कीच, म्हणजे ऑथेंटिक फूड आहे यांचं. म्हणजे असं काय बोलतात ना, करायचं म्हणून करायचं असं नाही. म्हणजे प्रॉपर ते मॅरिनेट प्रॉपर आहे, मसाला रवा पण मसाला प्रॉपर लागतोय. ते बघा अजून पण ऑर्डर चालू आहेत खूप साऱ्या. ताई तर फुल मेहनत घेते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि या स्टॉलला नक्की व्हिजिट करा.